फिल्मी सफरीत तुमचं खूप खूप स्वागत। चला बघूया आजच्या टॉप स्टोरीज। आजच्या भागाची सुरुवात आपण करणार आहोत गुढीपाडव्याच्या सेलिब्रेशनने। त्यानंतर आस्वाद घेणार आहोत मस्त कॉफीचा आणि शेवटी अटेंड करणार आहोत सासूचं स्वयंवर। गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच मराठी नववर्ष, त्यामुळे आपल्या हक्काचा सण। या सणाचा जोश प्रत्येक मराठी माणसात हा असतोच, त्यामुळेच तर अख्ख्या महाराष्ट्रात याचं जंगी सेलिब्रेशन होतं राव। आणि मुंबई पुण्यात तर याची मजा काही औरच असते। अहो, स्त्रियांची बाईक रॅली म्हणू नका, घोडेस्वारी म्हणू नका, ढोल पथक म्हणू नका, अहो मराठी बाणा दाखवायला कोणीच मागे हटत नाही। असाच मराठी बाणा आपल्या सेलिब्रिटींमध्ये सुद्धा आहे बरं का। अहो म्हणूनच तर ते सुद्धा अशा सगळ्या कार्यक्रमांमध्ये एकदम जोशात भाग घेतात। आणि आज तर आपल्या कार्यक्रमातून आपल्या मराठी इंडस्ट्रीतले 2 सेलिब्रिटी या जल्लोषात सामील होणार आहेत। चला बघूया कोण आहेत ते सेलिब्रिटी आणि कसं होतंय त्यांचं सेलिब्रेशन। आज गुढीपाडवा आहे आणि आम्ही तो एका वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करणार आहोत। आम्ही एका ढोल ताशा पथकात जाणार आहोत आणि आम्ही ढोल वाजवणार आहोत का, तिथे किती गंमत करणार आहोत, किती मजा करणार आहोत हे बघण्यासाठी आमच्या बरोबर या। लेट्स गो। नमस्कार, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना। थँक्यू। जंबपर बाडवस अंबपर रावणस दंबपर रघुकुल राजे। पवन बारी बापर संबुरती नापर जोसस बापर राम तुझ राजे। इकडे येऊन खरंच खूप चांगलं वाटलं। तुमच्याबरोबर सण साजरा करता आला। तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। त्याचबरोबर गुढीपाडवा म्हटलं की आपलं एक नववर्ष, चांगला टाईम। चांगला टाईम या दृष्टिकोनातून बोलतोय कारण माझी एक फिल्म येते 17 एप्रिलला, टाईम बरा वाईट। आणि त्याची कन्सेप्ट कुठेतरी अशीच आहे की आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळेला चांगली वेळी असते, तेवढीच वाईट वेळी असते। पण वाईट वेळेत खचायचं नाही, कारण की त्यानंतर परत चांगली वेळ येते, एक सायकल आहे। आणि हीच सायकल कुठेतरी तुम्हाला दिसणार आहे टाईम बरा वाईट या फिल्ममध्ये। ॲक्शन आहे, रोमॅन्स आहे आणि खूप चांगला थॉट आहे। तुम्हाला खूप होपफुलही वाटेल आणि खूप आवडेल फिल्म। तर 17 एप्रिलला येणार आहे फिल्म, ही नक्कीच बघा। त्याचबरोबर संस्कृती आणि माझी फिल्म येणार आहे नंतर शिव्या म्हणून। याआधी मालिकांमध्ये तुम्ही पाहिलं होतं आम्हाला पिंजऱ्यानंतर, आम्ही वाट बघतोय या फिल्मची। संस्कृती सांगेल शिव्याबद्दल। शिव्या ॲक्च्युली टायटलच, त्या टायटलवरनंच बऱ्याच जणांना कळालं असेल की शिव्या काय आहे। तर ऑफकोर्स शिव्या अशी फिल्म आहे ज्याच्यामधनं आम्ही एक चांगला मेसेज देतोय की शिव्या जरी सगळ्या तुम्हा लोकांना आता खूप सारे यंग लोक आहेत आणि त्यांना असं कूल वाटत असेल की आम्ही शिव्या देतो आणि वगैरे, पण तसं नसतं। आणि कुठलीही वाईट सवय त्याचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम होतो किंवा त्याचा आजूबाजूच्या लोकांवर किती परिणाम होतो असंच आम्ही या फिल्ममधनं दाखवणार आहे। तर कोणतीही वाईट सवय खरंच खूप काळ टिकत नाही आणि ती चांगली नसते। तर त्यामुळे शिव्यामधनं आम्ही हा संदेश देणार आहोत की स्टॉप गिविंग शिव्या। आणि जरी ऑफकोर्स रागावर कुणाचंच कंट्रोल राहत नाही, पण निदान आपल्या आजूबाजूला कोण आहेत हे बघून ॲक्च्युली शिव्या नाही द्यायला पाहिजे। शिव्या देतं इथे हात वर करा, कोण कोण शिव्या देतं? खरं बोला, पाडवा गुढीपाडवा, खरं बोला। हां
चालेल, मग आज आपण एक संकल्प करूया. गुढीपाडव्याचा चांगला दिवस आहे, तर शिव्या देणं अगदीच सोडायला नको, तर कमी तरी करूया. आणि आजूबाजूला लहान मोठे नाहीत, ते आपल्याकडून चुकीचं काही शिकत नाही याची तरी काळजी घेणार. बरोबर ना? चलो, परत एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि ढोल तुमच्यामुळे वाजवता आला, पहिल्यांदा मी वाजवला, त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर अशा पद्धतीने भूषण आणि संस्कृतीने आपला मराठीपणा दाखवत मराठी संस्कृती तर जपलीच, पण या सणाचं भूषण देखील वाढवलं. काय राव, तुम्ही सुद्धा असाच करता ना गुढीपाडवा सेलिब्रेट? करा. अहो, आपला मराठीपणा काही सोडायचा नाही हा. या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चची एक खास गोष्ट म्हणजे याचे म्युझिक डिरेक्टर अमराठी आहेत. तिचा कसा तुम्हीच ऐका. इजी तो टाइटल ट्रैक बिल्कुल इजी नहीं था. पहले लाइक एक ड्राफ्ट हमें ओमी ने लिख के दिया था, तो उस पर मैंने एक अलग किस्म का रागधारी गाना किया. क्रांति जी को सुना है, उर्मिला जी भी आए हुए थे स्टूडियो में, हम लोग सब ने सुने. तो उनको सुनने के बाद उन्होंने बोला कि आपने जो एक अलग साउंड ट्राई किया बाकी गानों में, इस पर नहीं किया है. तो मुझे अचानक धक्का लग गया. आई वॉज फीलिंग सैड इनसाइड कि ये क्या हो रहा है. टाइटल ट्रैक मोस्ट इम्पॉर्टेंट ट्रैक. तो मैंने बोला कि ओमी जी को बोलिए कि कुछ और लिरिक्स लिखे, उस लिरिक्स पे मेरे से कुछ नहीं बनने वाला है. तो शी रोट 4 लाइन्स ऑफ दिस सॉन्ग, जो जगने आशी आशा. तो मैं लाइन पढ़ते ही मैंने बोला कि इसमें कुछ है, अलग सा बात है. दैट्स द मतलब एक अलग बात था उसके. तर अशी ही टायटल ट्रॅकची बॅक स्टोरी सांगितली ती सिनेमातील संगीतकाराने, पण अशीच आणखीन एक बॅक स्टोरी आहे आणि ती सांगितली आहे खुद्द क्रांतीने. चला ऐकूया. खरं तर ते इतके लाजतात, म्हणजे लाजाळूचं झाड पण एवढं लाजत नसेल जितके ते लाजतात, की मी स्टुडिओ गेले गाणं ऐकायला आणि ते सपोज एक रफ मैं गा के सुनाता हूं म्हटलं तरी ते मला सांगितलं तुम बाहर जाओ, फिर मैं गाऊंगा, फिर तुम वापस अंदर आओ. फिर मैं आधी नहीं सुनती थी, इसमें ये थोड़ा चाहिए ना, ऐसा लगता है. हाँ, तुम बाहर जाओ, मैं गाता हूँ, तुम आना. आणि असं एके दिवशी लिटरली 15 वेळा मी बाहेर गेले आणि अजिबात काही म्हटलं नाही. म्हटलं इट्स ओके, मी बाहेर जाणार, पण तुम्ही जे हवं ते गाणं ते. असो, लाजून लाजून का होईना, क्रांती तुला हवं तसं सगळं मिळालं ना, मग बास. आणि एकंदरीतच आम्हाला तुझ्यामुळे त्यांच्यात झालेली प्रगती सुद्धा दिसतेय बरं का. अहो, सगळ्यांसमोर स्टेजवर उभं राहून वाजवतायत ते ना. तितकंच या सिनेमाचं म्युझिक मेकिंग सुद्धा इंटरेस्टिंग आहे. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर आपण पिणार आहोत चविष्ट कॉफी.